शेतकऱ्यांनी संकटाची सवय लावून घ्यावी, आशा पटेल यांचं अजब वक्तव्य. नुकसान भरपाई देण्याची सरकारची ऐपत नाही. पटेलांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांचा संताप. तर पुढारी न्यूजवर पाशा पटेल आणि राजू शेट्टी यांच्यात खडाजंगी. अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट. गणपतीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा नकोत, ठाकरेंची मागणी. तर सचिवांशी चर्चा करून निर्णय घेऊ, शेलारांचं आश्वासन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर. आगामी निवडणुकीबाबत पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन. भारत पाकिस्तान क्रिकेट सामने नकोत, खासदार संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना पत्र. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं म्हणजे शहीदांचा अपमान, राऊतांकडून पत्रात उल्लेख. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये 1.5 तास खलबतं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या निमित्तानं प्राथमिक चर्चा पूर्ण. महायुतीतील समन्वय, महामंडळ वाटपाच्या प्रस्तावावर चर्चा. मंत्री उदय सामंत यांनी सिल्वर ओकवर जाऊन घेतली शरद पवारांची भेट. नाट्य परिषदेच्या शाखेच्या धोरणांबाबत भेट घेतली, सामंतांची माहिती. मंत्री कोकाटेंची आमदार रोहित पवारांना मानहानीची नोटीस. कोकाटे साहेब, तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. रोहित पवारांचं एक्स पोस्टवरून उत्तर. मानहानीची नोटीस मजेशीर असल्याचा टोला. कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगरमध्ये फलकावरून 2 गटात तुफान दगडफेक. दगडफेकीचं रूपांतर जाळपोळीत. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत मिटवला वाद. जालन्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंची महत्त्वाची बैठक. 27 ऑगस्टला जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार. बैठकीत तयारीवर होणार चर्चा. मराठा समाज उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांची नियुक्ती. मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधी सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन. मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेत राहणार. ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्या कार्यालयावर सेबीचा छापा. कर्जतमधील ट्रेडिंग अकादमीमध्ये 2 दिवस शोध मोहीम. आणखी काही फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स रडारवर. महाराष्ट्रातील काही बडी नावं समोर येण्याची शक्यता. देशातील 40% मुख्यमंत्र्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे. एडीआरच्या नव्या अहवालातून माहिती समोर. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात सर्वाधिक 89 खटले. मुख्यमंत्री फडणवीसांवर 4 खटले घोषित.